दुसरीकडे मात्र एका व्यावसायिकाचा जो पुन्हा बावनकुळेंच्याच पक्षात प्रवेश करतो त्याचा कोट्यावधीचा फायदा करून दिलेला आहे। महाराष्ट्राची 13 कोटी जनता हा प्रश्न नक्कीच सरकारला विचारेल। सगळं सांगितलंय, थोडक्यात आता बघूया काय घडलंय, कसं घडलंय या पॅकेजच्या माध्यमातून। पिंपरी चिंचवडमध्ये रेडी रेकनर वाढवून कोट्यावधींची टीडीआरची खैरात। खैरातीला सरकारमधील मंत्र्यांचा आशीर्वाद। मंत्र्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांचं उखळ पांढरं। गुंतवलेल्या पैशांचा चांगला परतावा मिळावा यासाठी ते रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जातात। काही लोक तो पैसा बँकेत फिक्स डिपॉझिट करतात। असेच बँकेत किंवा जमीन खरेदीत 58 कोटी रुपये गुंतवले तर त्याचे 213 कोटी रुपये व्हायला किती दिवस लागतील? रिअल इस्टेटमध्ये 10 वर्ष तर बँकेत कदाचित 17 ते 18 वर्ष लागतील। पण महाराष्ट्रात टीडीआरचे जादूचे प्रयोग झाले। या प्रयोगातून एका कंपनीचं उखळ पांढरं झालंय। यात महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचा आग्रह कसा कामी आला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। हे प्रकरण आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चरोली गावातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या जमिनीबाबतचं। या जमिनीचा टीडीआर मालकांना देताना सरकारी महसूल विभागाची मेहरबानी झाल्याचं समोर आलंय। थोडक्यात हे प्रकरण समजून घेऊया। 2007 साली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात चरोलीतील एका जागेवर आरक्षण टाकण्यात आलं होतं। त्या जागेचे मालक होते हनुमंत गायकवाड। गायकवाड यांनी त्यांच्या सुपीक जागेऐवजी त्यांच्याच दुसऱ्या जागेवर हे आरक्षण टाकावं असा प्रस्ताव महापालिकेला दिला। ही दुसरी जागा होती सर्वे नंबर 33 मधील 16 एकर। गायकवाड यांच्या प्रस्तावानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आणि हनुमंत गायकवाड यांच्या कंपनीत करार झाला। हा करार झाला 2008 मध्ये। या करारानुसार 2008च्या बाजारभावानुसार टीडीआर देण्याचं ठरलं। पैसा स्वरूपात मोबदला न घेता टीडीआर स्वरूपात मोबदला घेण्याचं त्यावेळेला जमीन मालकानं कबूल केलं होतं। पण कुठे माशी शिंकली माहित नाही। टीडीआर हस्तांतरण लांबत गेलं। या गोष्टीला तब्बल 16 वर्षे उलटली। 2025 साल उजाडलं। हनुमंत गायकवाड यांनी टीडीआर मिळवण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला। पण यावेळी पाठपुरावा करताना त्यांनी महापालिका आणि सरकारला थेट धमकावण्याची भाषा सुरू केली। हनुमंत गायकवाड यांनी जमिनीचा मोबदला द्या अन्यथा मलनिस्सारण केंद्र बंद पाडू असा लेखी इशारा सरकारला दिला। वास्तविक पाहता महापालिका आरक्षित जागेवर जेव्हा शाळा, रस्ता किंवा बाग उभारते तेव्हा त्याचा मोबदला जागा मालकांना टीडीआरच्या स्वरूपात दिला जातो। हा मोबदला आधी देण्याऐवजी नंतर मिळतो। मात्र एखाद्या आरक्षित जागेवर शाळा उभारल्यानंतर त्याच्या मोबदल्यासाठी महापालिकेला ही शाळा बंद करण्याचा इशारा एखाद्या जागा मालकानं दिल्याचं अद्याप तरी ऐकण्यात आलेलं नाही। इथं मात्र हनुमंत गायकवाड यांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या पत्रात एसटीपी प्रकल्प बंद करण्याची बाब स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे। साई रियालिटीचा टीडीआर साठीचा पाठपुरावा सुरू होण्याआधीच अचानक जून 2024 मध्ये संबंधित जमीन विकण्याचा निर्णय घेतला जातो। हनुमंत गायकवाड यांच्याकडून ही जमीन विकत घेण्यासाठी कॅल्कॉन कंपनीनं करार केला। कॅल्कॉन कंपनीनं हनुमंत गायकवाड यांच्या कंपनीकडून संबंधित जमीन 7 जानेवारी 2025 रोजी 58 कोटींना विकत घेतली। कॅल्कॉन कंपनी निलेश तानाजी कलाटे यांच्या मालकीची आहे। भाजप नगरसेवक राहुल कलाटे हे निलेश कलाटे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि त्याचबरोबर कॅल्कॉन कंपनीमधील दुसरे भागीदार देखील आहेत। निलेश तानाजी कलाटे यांनी जमीन विकत घेतल्यानंतर जमिनीचं टीडीआर प्रकरण अचानक वेग पकडू लागतं। जमिनीबाबत पडद्याआडून काहीतरी मोठ्या घडामोडी घडल्या की काय? जानेवारीच्या जमिनीचा सरकारी बाजारभाव 336 रुपये प्रति स्क्वेअर फीट होता। तो भाव एप्रिलमध्ये अचानक वाढवण्यात आला। सरकारने एप्रिलमध्ये जेव्हा रेडी रेकनरमध्ये बदल करण्यात आला तेव्हा तो भाव होता तब्बल 673 रुपये प्रति स्क्वेअर फीट। म्हणजेच रेडी रेकनरचे दर तब्बल 100% जास्त प्रमाणात वाढवण्यात आले।
जमिनीचा व्यवहार ज्या कॅल्कॉन कंपनीशी झाला, ही कंपनी निलेश तानाजी कलाटे यांची आहे. निलेश तानाजी कलाटे कोण आहेत याचा आम्ही शोध घेतला, तर हे निलेश तानाजी कलाटे हे पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक भाजप नेते राहुल कलाटे यांचे सख्खे भाऊ आहेत. राहुल कलाटे यांचा या प्रकरणाशी कागदोपत्री संबंध नाही, पण तो कसा आहे ते पुढे कळेल.